नमस्ते फ्रेंड्स, आज आपण चिकन मसाला बनवणार आहे। त्यासाठी मी टोपामध्ये तेल घेऊन त्यामध्ये कांदा कापून टाकलेला आहे व तो छान असा परतवून घेतलेला आहे। इथं आमच्या आजीनं छान असं चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता ते कांद्यामध्ये चाललेलं आहे। चिकन खूप छान दिसत आहे आणि हे तुम्ही पाहू शकताय। आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया। हळद टाकून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊया। आता छान असं त्याला पाणी सुटत आहे, पाहू शकता तुम्ही। तर थोडंसं चिकन आपण हलवून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। वाव, मस्त। इथं आपण चिकन मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला पाणीही सुटत आहे, तुम्ही पाहू शकता। पाणी सुटलेलं आहे। खूप छान असं वास येत आहे। त्यानंतर त्यावर एक प्लेट ठेवून त्यामध्ये पाणी ओतूया। आता दुसरीकडे आपण कढईमध्ये तेल घेऊयात। त्यानंतर यामध्ये आपण थोडासा कांदा टाकून घेऊयात। कांदा खूपच कापायचा आहे आपल्याला। छान असा आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। हा आपला कांदा भाजत आहे। कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये हा मी मिक्सरला मसाला वाटून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये ॲड करून घेऊयात। कांद्यासोबत मसाला खूप छान पद्धतीने भाजून घ्यायचा असतो। मसाल्यामध्ये लसूण, खोबरे, जिरे, तीळ आणि कोथिंबीर अशा पद्धतीने हा मसाला तयार केलेला आहे। थोडीशी आपण हळद टाकून घेऊया। त्यामध्ये मी चिकन मसाला टाकलेला आहे। अशा पद्धतीने टाकून मी थोडंसं हलवून घेतलेलं आहे। पाणी ओतून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून ऑल करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल। तेल सुटत आहे। छान असं मसाला भाजल्यानंतर त्याला तेल सुटतं। तेल सुटूसपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही, तेल सुटत आहे साईडला। खूप छान वास येत आहे। आता आपण शिजवलेलं चिकन त्यामध्ये ॲड करूया। हा मस्तच। आता थोडंसं ते मिक्स करून घेऊयात। पाहू शकता किती छान दिसत आहे हे। बारीक आचेवर आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे। थोडंसं परतवून घ्यायचं। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थोडी वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। धन्यवाद।